एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे, ज्याची आई शेजारून ताक आणते. ग्रामीण भागात ताक विकायची आजही पद्धत नाही. रवी लावल्यावर ताक घेऊन जा बाबा. त्या मधुमंगलाच्या आईनं ताक आणलं आणि घरी ताक आणून सगळ्यात आवडीचा बनवला जाणारा पेय पदार्थ आहे कोणता? कढी. कढी म्हटलं की माणसाला असं वाटतं गरम पाहिजे फक्त थोडी. कढी फार आवडतं. पेय पदार्थ आहे. आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेत सगळेच पदार्थ ताटात आहे. चोष आहे, लेई आहे, पेय आहे, आंबट खारट तुरट तिखट सगळे पदार्थ. असं नाही ते चलो आओ गरीबों में खाना बटने वाला आहे, तसं नाही. स्वच्छ ताट, सगळे सुटसुटीत पदार्थ, सगळ्या चवी ताटात असल्या पाहिजे. हो सगळ्या. अवे कशा करता दिलं सगळं. दोन भाज्या एकत्रित असल्या तरी आपण दोन्ही भाज्या एकत्रित करून खात नाही. ताटात असल्या तरी वेगळी वेगळी चव घेतो ना. त्यात चोष दिलंय पदार्थ, लोणचं, आचार दिलेला राहतो त्याच्यात. का दिलेलं राहतं? तुमचं नाव काय हो? तुम्ही तुमच्या मागचे हा अशोक. तुमचं लग्न झालंय ना? कोणती भाजी आवडते तुम्हाला? वांग्याची भाजी. चला तुमची भाजी इथं सांगण्यासारखी सुद्धा आहे. वा. मी एकाला विचारलं तुम्हाला कोणती भाजी आवडते, तो म्हणे ती इथं सांगण्यासारखी नाही. हो म्हटलं बाबा सांगू नको म्हटलं बाबा. अशोक भाऊ तुम्हाला वांग्याची भाजी आवडते आणि समजा मला शेवग्याची शेंग आवडते. दोन भाज्या बनवलेल्या आहे. वांग्याच्या भाजीचा घास घेतला की लगेच शेवगा खाता येत नाही. त्याच्याकरता मध्ये एक चोष प्रकार आहे. ते आचार घ्यायचं, जिभेला लावायची ती लोणच्याची फोड. आपली जीभ फ्रेश होते, वांग वजा करते. वांग्याची चव त्या आचारानं लोणच्यानं वजा केली की मग आपली जीभ म्हणते आता मोर्चा शेवग्याच्या शेंगीकडे घेऊन जा. तसं एक पदार्थ खाल्ल्यावर दुसरा पदार्थ खायच्या आधी खाल्ल्या जाणारा किंवा पिल्या जाणारा पदार्थ पेय पदार्थ कढी आहे.